नमस्कार मंडळी, आपल्या सरकारी योजना या चॅनेलवर आज आपण आयुष्यमान भारत योजना व महात्मा फुले जन आरोग्य योजना या एकत्रित योजनेची संपूर्ण माहिती, जसे की लागणारी कागदपत्रे, कोण या योजनेचा लाभ घेऊ शकतात, तसेच कोणकोणत्या हॉस्पिटल्समध्ये उपचार घेऊ शकता याबाबतची सर्व माहिती आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत। तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा व चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। राज्यातील सर्व नागरिकांना उत्तम वैद्यकीय सेवा मोफत उपलब्ध करून देण्यासाठी महाराष्ट्र सरकारने महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना सुरू केली आहे। या योजनेअंतर्गत प्रत्येक कुटुंबाला प्रत्येक वर्षाला 5 लाख रुपयांपर्यंतचे मोफत उपचार घेता येणार आहेत। या योजनेमध्ये तुम्ही विविध आजारांवरील एकूण 1356 प्रकारचे उपचार मोफत घेऊ शकता। या 1356 उपचारांपैकी 119 प्रकारचे उपचार हे फक्त शासकीय रुग्णालयांसाठी राखीव आहेत। त्याचबरोबर या योजनेमध्ये महाराष्ट्र राज्यातील तसेच महाराष्ट्र कर्नाटक सीमा भागातील एकूण 1356 खाजगी हॉस्पिटल्समध्ये तुम्ही उपचार घेऊ शकता। आता तुम्हाला माहीत करून घ्यायचे असेल की कोणत्या हॉस्पिटलमध्ये या योजनेअंतर्गत उपचार घेता येईल, तर इथे एक वेबसाईट दिलेली आहे। त्याच्यावर जाऊन क्लिक केल्यावर ही अशा प्रकारची विंडो दिसेल। इथे या हॉस्पिटल या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर तुमच्या जिल्ह्याचे नाव सिलेक्ट करून सर्च केल्यावर तुमच्या जिल्ह्यातील या योजनेमध्ये समाविष्ट असणाऱ्या सर्व हॉस्पिटलच्या नावाची यादी तुम्हाला दिसेल। तसेच या योजनेअंतर्गत तुम्ही कोणकोणत्या आजारांवर उपचार घेऊ शकता हे देखील याच वेबसाईटवर जाऊन पाहू शकता। याचबरोबर सगळ्या गव्हर्नमेंट हॉस्पिटलमध्ये सुद्धा या योजनेअंतर्गत तुम्ही मोफत उपचार घेऊ शकता। बरं, या उपचारांचा जो काही खर्च होईल तो राज्य आरोग्य हमी सोसायटीकडून सरळ त्या रुग्णालयांना दिला जाणार आहे। आता बघूयात या योजनेसाठीची पात्रता काय आहे। महाराष्ट्र राज्यातील सर्व शिधापत्रिकाधारक यामध्ये पिवळे, केशरी व पांढरे रेशन कार्ड असणाऱ्या कुटुंबांना या योजनेचा लाभ घेता येईल। याचबरोबर महाराष्ट्र राज्याचे अधिवास प्रमाणपत्र असणारी कुटुंबे सुद्धा या योजनेसाठी पात्र आहेत। आता इथे लक्षात घ्या, जी कुटुंबे आयुष्यमान भारत या योजनेत समाविष्ट आहेत त्यांना त्याच योजनेतून 5 लाख पर्यंतचे मोफत उपचार घेता येतील। पण ज्या कुटुंबाचा केंद्र शासनाच्या आयुष्यमान भारत या योजनेत समावेश नाही त्यांनाच महात्मा फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत 5 लाख रुपयांपर्यंतचे मोफत उपचार घेता येतील। या योजनेमध्ये लाभार्थ्यांचे 4 गटात वर्गीकरण केलेले आहे। त्यामधील पहिला गट आहे गट अ। या गटात पिवळे किंवा केशरी रेशन कार्ड असणारी कुटुंबे किंवा अन्नपूर्णा योजनेचे शिधापत्रक असणारी कुटुंबे येतात। या गटासाठी कागदपत्रांमध्ये रेशन कार्ड व फोटो ओळखपत्र गरजेचे आहे। आता इथे फोटो ओळखपत्रात या इथे दिलेल्या लिस्टपैकी कोणतेही एक फोटो ओळखपत्र चालेल। तुम्ही या लिस्टचा स्क्रीनशॉट मारून घेऊ शकता। हे झालं गट अ विषयी। यानंतरचा वर्गीकरणातला दुसरा गट आहे गट ब। गट ब मध्ये पांढरे रेशन कार्ड असणारी कुटुंबे, कोणत्याही प्रकारचे रेशन कार्ड नसणारी कुटुंबे, तसेच शासकीय निमशासकीय कर्मचारी यांचाही समावेश आहे। या गटासाठी आवश्यक कागदपत्रांमध्ये पांढरे रेशन कार्ड किंवा कोणतेही रेशन कार्ड नसल्याचा अधिवास दाखला किंवा तहसीलदार दाखला लागणार आहे। आता ज्यांच्याकडे रेशन कार्ड नाही त्यांनी रेशन कार्ड नसल्याचे हे असे स्वयं घोषणापत्र तहसीलदार कार्यालयाकडे द्यायचे। त्यानंतर तुमच्याकडे रेशन कार्ड नसल्याचा हा अशा प्रकारचा तहसीलदार दाखला मिळेल। त्याची झेरॉक्स तुम्हाला तिथे द्यावी लागेल। त्यानंतर शासकीय निमशासकीय किंवा केंद्र शासन सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना हे अशा प्रकारचं स्वयं घोषणापत्र द्यावं लागेल। यासोबतच फोटो ओळखपत्रही लागणार आहे। यानंतर आहे गट क। गट क मध्ये गट अ
आणि गट ब मध्ये नसणारे आश्रमशाळेतील किंवा अनाथ आश्रमातील मुले, महिला आश्रमातील महिला, वृद्धाश्रमातील ज्येष्ठ नागरिक, पत्रकार व त्यांच्या कुटुंबातील सदस्य, बांधकाम कामगार व त्यांची कुटुंबे या सर्वांचा समावेश केलेला आहे. या गटातील लोकांना उपचार घेण्यासाठी त्या संबंधित संस्थेने दिलेले ओळखपत्र व मी आधी सांगितलेली जी लिस्ट आहे त्यापैकी कोणतेही एक फोटो ओळखपत्र ही कागदपत्रे आवश्यक आहेत. आता शेवटच्या गटाविषयी बघूयात, जो आहे की गट ड. गट ड मध्ये गट अ, ब व क मध्ये नसलेले महाराष्ट्र सीमा भागातील रस्ते अपघातात जखमी झालेले महाराष्ट्राबाहेरील व देशाबाहेरील रुग्णांचा समावेश होतो. याचबरोबर पूर्वीच्या स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे रस्ते अपघात विमा या योजनेचा समावेश महात्मा फुले जन आरोग्य योजनेत केलेला आहे. यानुसार उपचार खर्चाची मर्यादा 30,000 ऐवजी प्रति रुग्ण प्रति अपघात 1,00,000 एवढी केली आहे. या गटासाठी कागदपत्रांमध्ये अपघातग्रस्त व्यक्तीचा रुग्णालयातील फोटो, पोलिसांनी रुग्णालयाला कळविलेला फोटो व फोटो ओळखपत्र. इथे फोटो ओळखपत्रामध्ये आधार कार्ड, मतदान ओळखपत्र किंवा पॅन कार्ड या 3 पैकी कोणतेही एक फोटो ओळखपत्र लागेल. या सर्व कागदपत्रांची पूर्तता गट ड मधील लाभार्थ्यांनी करावी लागणार आहे. तुम्ही या योजनेअंतर्गत असणाऱ्या हॉस्पिटलमध्ये गेल्यानंतर आधी सांगितलेली आवश्यक कागदपत्रे जमा करून या योजनेचा लाभ घेऊ शकता. आता या योजनेची अधिक माहिती हवी असेल तर शासनाच्या या वेबसाईटवर जाऊन तुम्ही वाचू शकता. तर मंडळी, व्हिडिओ आवडला असल्यास नक्की लाईक व शेअर करा. आणखी कोणत्या योजनेची माहिती जाणून घ्यायला तुम्हाला आवडेल ते कमेंट सेक्शनमध्ये कळवा. धन्यवाद.